टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रविकांत तुपकरांच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी धरपकड सुरू आहे। आपण जर बघितलं तर रात्रीपासूनच या ठिकाणी जिल्ह्यातील जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नव्हे तर राज्यातील जे पदाधिकारी आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे यांची धरपकड सध्या या ठिकाणी सुरू आहे। रात्रीपासून अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज सकाळपासून रविकांत तुपकरांच्या घरासमोर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। त्यांची गाडी जी आहे ती गाडी सध्या पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे। गाडी या ठिकाणी पोलीस हलू द्यायला तयार नाही। मात्र रविकांत तुपकर हे कालपासून या ठिकाणी भूमिगत झाले आहेत आणि त्यांच्या आंदोलनावरती या ठिकाणी ठाम असल्याचे दिसते। आज सकाळी शर्वरी तुपकर ज्या पत्नी आहेत त्यांच्या रविकांत तुपकरांच्या त्यांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र शर्वरी तुपकर ह्या शिवणे आरमाळ्यातील जे शेतकरी आहेत कैलास नागरे यांच्या घरी अभिवादन करण्यासाठी गेलेले आहेत। त्यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। एकंदरीत पाहिलं तर आज शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती अरबी समुद्रामध्ये आंदोलन करण्यासाठी जाणार होते। मात्र त्याआधीच तुपकरांच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून धरपकड सुरू आहे आणि रविकांत तुपकर मात्र या आंदोलनावरती ठाम आहे। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत आणि उद्या अरबी समुद्रामध्ये सातबारा बुडवून आणि सोयाबीन बुडवून हे शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन करणार होते आणि स्वतःला कर्जमुक्त करून घेणार होते। अशा पद्धतीची आंदोलनाची घोषणा तुपकरांनी गेल्या 15-20 दिवसापासून घेतली होती आणि आज रविकांत तुपकर हे मुंबईच्या दिशेने निघणार होते। मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांना या ठिकाणी धरपकड करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर रविकांत तुपकर सध्या भूमिकेत आहेत आणि आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।